श्री स्वामी समर्थ सर्वांना। मी राधिका पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे। तुम्हाला व्ह्यू पाहून थोडक्यात अंदाज आलाच असेल की आज मी तुम्हाला स्वामींबद्दल सांगणार आहे। दर गुरुवारी घरच्या घरी स्वामींना अभिषेक कसा घालावा साध्या सोप्या पद्धतीने, तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा। आणि पुढे एक मी महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे, अभिषेक कुठल्या पाण्याने घालायचं ते सुद्धा तुम्हाला पुढे कळेल। तर उशीर न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। प्रथम आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि दर गुरुवारी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा। शक्य असेल तर रोजच लावा, जर नसेल तर कमीत कमी दर गुरुवारी तरी तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा लावा। आता आपण दीप प्रज्वलित करून घेतलं आहे। तर आता दीपपूजन करून घेऊया। हळदी कुंकू लावून एक फूल अर्पण करून घेऊया आपण। मग पुढे अभिषेकाचं साहित्य पाहून घेऊया आपण। तर आपल्याला दर गुरुवारी स्वामी समर्थ महाराजांना घरच्या घरी अभिषेक कसं घालायचं आहे ते पाहणार आहोत। तर अभिषेकासाठी लागणारे साहित्य पाहून घ्या तुम्ही। तर इथे गाईचं दूध घेतलंय मी, गाईचं दही आहे, साखर आहे, शुद्ध तूप आहे आणि मध आहे। तर आपल्याला पंचामृताने अभिषेक घालायचा असतो आणि त्याच्यानंतर जलाभिषेकाने। जर तुमच्याकडे पंचामृत नसेल तर तुम्ही फक्त गाईचं दूध आणि जलाभिषेक करू शकता। पण दर गुरुवारी महाराजांना अभिषेक घातलाच पाहिजे। जर आपल्याकडे महाराजांची मूर्ती असेल तर आपल्याला महाराजांना दर गुरुवारी अभिषेक घालावंच लागेल। तर चला पाहू आपण अभिषेक कसं घालायचं। तर अभिषेक घालते वेळेस आपल्याला नामस्मरण करायचं आहे। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। आता दूध घेतलंय मी। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। आता दही घेतले। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। आता तूप घेतले। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। आता मध घेतलंय। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। आता साखर आहे। श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। आता आपल्याला जलाभिषेक करायचा आहे। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। जर शक्य होत असेल तर तुम्ही कोमट पाण्याने अभिषेक करा। महाराजांना कोमट पाण्याने अभिषेक घालायचा असतो, पण कुठे कुठे थंड पाण्यानेच घालतात। पण मी तरी शक्य होईल तेवढं मी कोमट पाण्यानेच आंघोळ घालते, अभिषेक घालते। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। तर आपल्याला हे अभिषेकाचं पाणी तुळशीला घालायचं नाही, इतर फळांच्या किंवा फुलांच्या झाडाला तुम्ही घालू शकता।
पंचामृताने स्नान झाल्यानंतर थोडेसे पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं गाईचं दूध मिक्स करायचं आणि परत एकदा त्याच्याने महाराजांना अभिषेक घालायचा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि जे आत्ता आपण पाण्याने आणि दुधाने जे अभिषेक घातला आहे ते घरामध्ये सर्वजण तीर्थ म्हणून ग्रहण करायचं आहे. तर आता आपला अभिषेक झालेला आहे, तर आपण महाराजांना साफ करून घेऊया. श्री स्वामी समर्थ. तर मी हे असं रुमाल घेतलेला आहे, महाराजांसाठीच ठेवले मी. स्वच्छ कापड घ्यायचं आहे आपल्याला. तर आपल्याला महाराजांना अष्टगंध लावायचा आहे आणि महाराजांना केसरयुक्त अष्टगंध घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि ते गुलाबजलमध्ये मिक्स करून लावायचं असतं, पाणी मिक्स करून लावायचं नाही, कारण अष्टगंधमध्ये गुलाबजल मिक्स करून महाराजांना अष्टगंध लावायचा असतो. चला तर आपण लावून घेऊया. तर आपला अष्टगंध लावून झालेला आहे. तर महाराजांना आता अत्तर लावून घ्यायचं आहे आपल्याला. तर असं अत्तर आहे, तर ते लावून घेऊया आपण फुलाने. तर अत्तर लावून झालेलं आहे. तर आता माझ्याकडे एक छोटीशी माळ आहे, तर मी ते घालून घेते महाराजांना. आणि आता फुलं अर्पण करून घेऊया आपण. तर अशा पद्धतीनं आपलं दर गुरुवारी महाराजांना अभिषेक कसा घालायचं ते घालून झालेलं आहे. तर किती छान दिसतात महाराज. तर आता आपण व्हिडिओला इथंच थांबूया. आणि व्हिडिओ कसा वाटला, थोडं जरी आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये.